हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या निकालानुसार विधानसभेचा धक्कादायक पोल पहा संध्याकाळी 6 वाजता फक्त TV9 मराठीवर। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या जाहिरातीमध्ये जयंत पाटलांचा सेनापती असा उल्लेख, तर एका नेत्यामुळे नव्हे तर सामान्य कार्यकर्त्यांमुळे लोकसभेत यश। वर्धापन दिन मेळाव्यामध्ये रोहित पवार यांचं वक्तव्य। विधान परिषदेच्या जागांबाबत बसून निर्णय घ्यायला हवा, उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, मात्र संपर्क झाला नाही, काँग्रेस नेते नाना पटोले यांचं वक्तव्य। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची माहिती। आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, युगेंद्र पवारांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या, गोविंद बागेत पवारांची भेट घेत कार्यकर्त्यांची मागणी। विनोद तावडेंना भविष्यात मोठी जबाबदारी मिळू शकते, कोणती जबाबदारी द्यायची यावर चर्चा सुरू, चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य। विनोद तावडे यांनी केंद्रात जाऊन कर्तृत्व सिद्ध केलं, तावडेंना मोठी जबाबदारी मिळू शकेल याबाबत दुमत नाही, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। विनोद तावडेंना मोठी जबाबदारी राज्यात मिळणार की देशात, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण। प्रचारावेळी ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, प्रचारातील अतिरेकावरून दूर होत समस्यांवर चर्चा व्हावी, मोहन भागवत यांचे सरकारला खडे बोल। मोहन भागवतांनी सरकार खाली खेचावं, त्यांच्यामध्ये तेवढी ताकद, भागवतांनी सरकारला खडे बोल सुनावल्यानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं नाव आरएसएसच्या मुख्यालयामध्ये ठरणार, सूत्रांची माहिती। ओम माथुर, सुनील बन्सल यांची नावं चर्चेत, तर आरएसएस कधीच भाजपचा अध्यक्ष ठरवत नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं विधान। 400 पारच्या घोषणेमुळे लोकांना वाटलं काहीतरी गडबड होईल, विरोधकांनी चुकीचा प्रचार केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न, जरांगेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप, मी कोणतेही उपचार घेणार नाही, जरांगे यांची भूमिका। सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक, जरांगे पाटलांना भेटायला जाणार, जरांगेंच्या आरोपानंतर संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।